नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिकाच्या दुधापासून बनवलेलं हे चविष्ट असं खरवस मी तुम्हाला दाखवणार आहे। ही पारंपरिक रेसिपी आहे। तर ते कसं खरवस हे कसं सॉफ्ट आणि कसं चविष्ट होण्यासाठी माझा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। त्याचपूर्वी मी तुम्हाला चिकाच्या दुधापासून बनवलेले खरवस हे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे। एक म्हणजे साखर टाकून, दुसरं म्हणजे गूळ टाकून। कारण प्रत्येकाला हे खरवस वेगवेगळ्या चवीनुसार आवडतं। काही जणांना डायबिटीज पेशंट असणारे किंवा डाएट फॉलो करणारे व्यक्ती जे आहेत ते साखरेचे पदार्थ खात नाही, तर ते गुळापासून बनवलेलं खरवस कसं चविष्ट आणि सॉफ्ट व्हावं हे आपल्या ह्या रेसिपीतून तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर साहित्य बघू। हे अर्धा लिटर आपण ना चिकाचं दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, पाऊण किलो पिठी साखर घेतली आहे, वेलची पावडर 1 चमचा घेतलाय, अर्धा चमचा मी आपलं हळद घेतली आहे, कंडेन्स मिल्क घेतलाय 1 चमचा आणि हे केशर आहे, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। हे अर्धा लिटर जे चिकाचं दूध घेतलंय आणि अर्धा लिटर आपण जे दूध घेतलं आहे त्याच्या हिशोबाने आपण पाऊण किलो हे आपण साखर घेतली आहे। जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही ती कमीही करू शकतात आणि तुम्हाला जर ते जास्त गोड हवे असेल तुम्ही वाढवू शकतात। आणि जर तुम्हाला पिठी साखर अवेलेबल नसेल तुमच्या इथे तर तुम्ही मिक्सरमध्ये ती ग्राइंड पण करून घेऊ शकता। मी आता एक बाउल घेतलाय, त्यामध्ये ना हे चिकाचं दूध मी व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं। आपल्याला हे पुन्हा फुल क्रीम दूध आपलं आहे ते टाकून घ्यायचं व्यवस्थित। आता त्यामध्ये ना हे सगळं दूध आणि चिकाच्या दुधामध्ये ना मी ही सगळी पिठी साखर टाकते आणि व्यवस्थित आहे ना मिक्स करते। आपली पिठी साखर पूर्णपणे ना विरघळली पाहिजे तोपर्यंत आपण ही मिक्स करत राहायचं आपल्याला। आपण आहे ना ती पिठी साखर आहे ना आपण ह्या दुधामध्ये ना मिक्स करून घेतलेली आहे, पण आहे ना थोडीशी पिठी साखर आपण ठेवून घेतली, ती पण आता ह्याच्यामध्ये टाकून आहे ना मी पूर्णपणे मिक्स करून घेते। एकदम पिठी साखर अशी टाकायची नाही कारण म्हणजे गुठळ्या पण होतात त्या दुधांमध्ये। हे पण आहे ना असं मिक्स करून घेतलंय आपण व्यवस्थितपणे। आता आपण हे ना साईडला ठेवूया। मी आहे ना इथे कुकरचा डबा घेतलेला आहे, तर आपण आहे ना कुकरचा डबा आपण इथे घेतलेला आहे आणि कुकरच्या डब्यावरती अशी जाळी ठेवायची। आपल्याला ना हे मिश्रण जे आपण करून घेतले ते गाळायचं आहे। कधी कधी ना साखरेचे कण पण आहेत ना ते राहतात, त्यामुळे मिक्स नाही झाली असेल साखर तर पूर्णपणे मिक्स होते। आपण आहे ना कुकर आहे ना तापत ठेवलेला आहे आणि ना त्याच्यामध्ये आता हे जे आपण मिश्रण केलेलं जे हे ते ठेवायचं असं आपल्याला। आता आपण आहे ना हे कुकरचं भांडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणि त्या मिश्रणामध्ये ना आपण हे केशर आहेत ना केशरच्या काड्या पण अशा टाकून घेऊया। थांब, केशरच्या आपण आहे ना ह्या काड्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला कुकरचं भांडं झाकण लावायचं आहे। त्याआधी आपण हे शिटी काढायची आणि आपल्याला कारण आहे ना हे जर आपण शिट्या न देताही त्याला वाफवायचं आहे, कारण आपल्याला वाफ काढायची त्याची आणि आपल्याला 20 मिनिटं तरी आपल्याला 20 ते 25 मिनिटं आपल्याला वाफवायचं आहे हे व्यवस्थित स्लो गॅसवर। पंचवीस मिनिटं आपली झालेली आहेत, तर आता ना आपण कुकर खोलून बघूया आपलं खरवस शिजलंय का। मस्तपैकी जाळी आलेली आहे,
अशी सुरी टाकून बघायची. जर आपल्या इकडे जर काही खरवस असं चिपकलेलं दिसलं तर आपलं शिजलेलं नाही. आता हे पूर्णपणे आपलं खरवस शिजलेलं आहे, तर आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया. आणि आता हे 20 ते 25 मिनिटं म्हणजे जवळजवळ तुम्ही 1 ते 1.5 तास तरी आहे ना हे पूर्णपणे गार जोपर्यंत रूम टेम्परेचरवरती होत नाही तोचपर्यंत हे सगळं पाणी ना खाली बसलं जाणार. आणि हे जोपर्यंत पाणी बसत नाही खाली तोचपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये. जोपर्यंत जर हे तुम्ही असंच जर गरम गरम जर फ्रीजमध्ये ठेवलात ना तर आपलं पूर्ण खरवस खराब होणार. त्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्ही हे पूर्ण जोपर्यंत थंड होत नाहीये, खरवस रूम टेम्परेचरवरती होत नाही तोपर्यंत हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये. चला तर आपण हे आपण 2 ते 3 तासानंतर आता हे खरवस आपण बघूया कसं झालंय. आपण आहे ना हे चिकाचं दूध घेतलंय अर्धा लिटर, फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. ते मी आहे ना पहिला गरम केलंय आणि आहे ना पूर्णपणे थंड करून ठेवलेलं आहे, कारण आहे ना रूम टेम्परेचरवरती आपल्याला दूध हवंय. हे अर्धा लिटर, हे पाऊण किलो काळं गूळ घेतलंय. 2 चमचे मी ह्याच्यामध्ये जायफळ पावडर घेतलंय. कंडेन्स मिल्क घेतलंय 1 पूर्ण वाटी. आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ह्याच्या केशरच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या आहेत हळद घ्यायची. चला तर आपण मग कृतीकडे वळूया. आता आपण आहे ना हे अर्धा लिटर जे चिकाचं दूध घेतलंय ते आपण ह्याच्यामध्ये मी बाउलमध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर आपलं हे फुल क्रीम दूध थंड करून घेतलंय, गरम करून आपण ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया आपण हे. आणि आपण पाऊण किलो गूळ घेतलाय, काळं गूळ. जर तुम्हाला याच्यामध्ये कमी पण करू शकतात तुम्ही हे गूळ, नाहीतर वाढवू पण शकता तुमच्या आवश्यकतेनुसार. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता मी हे कसं गुळाची ढेप घेऊन ही मी किसून घेतली आहे बारीक बारीक करून. पण आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पावडर पण घेऊ शकता जेणेकरून पटकन होईल. पण गूळ पावडर ना चवीला थोडीशी कमी गोड असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. गूळ पावडर घेतला तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवा. आणि हे पूर्णपणे मी अशी मिक्स करणार आहे. मिक्स करून हे आता ना आपलं गूळ ना पूर्णपणे चिकाच्या दुधामध्ये आणि आपलं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. तर आपण आहे ना आता हे एका कुकरचं भांडं घेऊया. तर कुकरच्या भांड्यामध्ये आपण चाळण ठेवून आहे ना ते मिक्स करून घेऊया. आपण बघूया ह्याच्यामध्ये जर गुळाचे खडे राहतात ना, त्याच्यामुळे आपण हे बघा असे पूर्णपणे मिक्स करून घ्या. गुळाचे खडे आपले राहिलेले आहेत थोडेसे, त्यामुळे मग ते हे होतं, खराब होतात ना, ते व्यवस्थित लागत नाही, मध्ये मध्ये खडे लागतात आपल्याला ते हाताने. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय. आता आपण आहे ना अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची. जायफळ पावडर टाकले, कारण गुळाचं कॉम्बिनेशन असेल ना तर जायफळ पावडर ना खूप छान लागते, म्हणून जायफळ पावडर आहे. आणि आपण हे कंडेन्स मिल्क घेतलं होतं ते आता पूर्ण ही वाटी आपण टाकून पूर्ण वाटीतलं घ्यायचं व्यवस्थित असं. हे पूर्णपणे मिक्स करायचं. आता हे ना पूर्णपणे एकदम एकजीव करून घ्यायचं आपल्याला. एकजीव झालं ना की हे मिश्रण आहे ना आपण असं पूर्णपणे ना असं डबाना पूर्ण असा हलवून घ्यायचा असं व्यवस्थित असं व्यवस्थित. आणि मग आपण आहे ना ह्याच्यावरती आता केशर टाकूया. आपल्याला तुम्हाला जर हे गरजेचं वाटत असेल ना तर तुम्ही टाकू शकतात, पण ना केशर टाकल्याने
दिसायला पण खूप छान दिसतात आणि टेस्ट पण छान येते केशराची. अशा पद्धतीने मी केशर टाकून सजवून घेतलंय. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, तर आपण हे आता कुकरमध्ये वाफवायला ठेवूया. आता आपण आहे ना कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि आपण जे मिश्रण जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपण ठेवायचं आहे. त्याच्याच आधी आपण ना कुकरमध्ये गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि कुकरची जी डिश असते ती ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये. आणि आता हे जे मिश्रण आपण जे केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. हे बघा, हे ठेवून झाल्याच्या नंतरला आपल्याला झाकण लावून घ्यायचंय कुकरला व्यवस्थित. आणि ना आपल्याला ही शिटी ठेवायची नाही. आपल्याला जवळजवळ 25 ते 30 मिनिटं ना आपल्याला कुकर पूर्णपणे ठेवायचंय. स्लो गॅसवरती ठेवायचंय. आता आपली ना 25 मिनिटं झालेली आहे, तर आपण ना कुकर ओपन करून बघूया आपलं खरवस तयार झालंय का. बघा आपलं खरवस आहे ना तयार झालेलं आहे. हे बघा कसं चेक करायचं ते बघा. पूर्णपणे सूर्यने मी खरवसच्या ह्याच्यामध्ये खाली डीप केली आहे आणि बघितलंय तर कुठेच खरवस असं लागलेलं नाहीये. म्हणजे हे आपलं खरवस तयार झालेलं आहे. आता हे थंड, आता आपण आपला गॅस हा बंद करूया आणि हे पूर्ण जोपर्यंत रूम टेम्परेचर वरती होत नाही तोपर्यंत आपण फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये. आणि आपण हे आता थंड व्हायची वाट बघू. हे बघा आपल्या ना खरवस आता हे तयार झालेलं आहे. आणि मी ना हे 2 ते 3 तास आहे ना खरवस साधं करायला ठेवलं होतं रूम टेम्परेचर वरती. नंतर आहे ना मी 2 ते 3 तास हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं थंड करायला एकदम. जर तुम्हाला जर हे साधं जर खायचं असेल तर तुम्ही ते साधं कटिंग करूनही खाऊ शकतात. नाहीतर तुम्हाला जर थंड खायचं तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवूनही खाऊ शकतात. आता मी तुम्हाला हे खरवस कसं झालंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट आणि एकदम सॉफ्ट. तर आता हे कट करूया. चला तर आता मी ह्याचे ना पीस करून घेते. आता हे बघा आपण हे जे कटिंग करून घेतानाच आपल्याला कळलेलं की आपलं हे पूर्णपणे पाणी आहे ना सोक झालेलं आहे. तर आहे ना आपण असे चौकोन असे पीस कट करूया. हे बघा मस्तपैकी पीस झालेले आहेत. आता ना ह्याच्यातला हे बघा हे आपण हे जे गुळाचं केलेलं होतं हे खरवस आहे ते बघा किती सॉफ्ट झालंय. आणि हे तोंडात टाकतात ना विरघळता येतं. आणि हे साखरेचं आहे ते पण बघा किती सॉफ्ट आणि एकदम मस्तपैकी कडक आहे. म्हणजे एकदम ते सॉफ्ट आहे. तर तुम्ही पण तोंडात टाकता क्षणी आहे ना ते विरघळून जातं. तर तुम्ही पण आहे ना ही रेसिपी तुमच्या घरी करा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन पदार्थ मी घेऊन येते तुमच्यासाठी. बाय.